आपल्या सोबत सध्या सुषमा अंधारे देखील आहेत, ठाकरे गटातल्या नेत्या, त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। सुषमाजी, आपलं एबीपी माझामध्ये स्वागत। आता सचिन वाझेची प्रतिक्रिया समोर आलेली आहे, ज्यामध्ये त्यांनी पुन्हा एकदा उल्लेख केलाय अनिल देशमुखांचा, पीएच्या माध्यमातून ते पैसे घेत होते असं त्यांनी म्हटलेलं आहे। या सगळ्या संदर्भातली आपली पहिली प्रतिक्रिया। सचिन वाझेच्या प्रतिक्रियेवर जेव्हा वातावरण तापतं तेव्हा मला पहिल्यांदा आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की सचिन वाझे म्हणजे हरिश्चंद्र आहे काय? ज्या सचिन वाझे जो स्वतः आरोपीच्या पिंजऱ्यात आहे, ज्याच्यावर स्वतःवर ढिगाने आरोप आहे, त्यातला आरोप असणारा एक परमवीर सिंग जो सरकारची मुखबिरी करता करता सरकारने त्यांना सोडून दिले, सरकारनेच त्यांना एका संस्थेमध्ये सामावूनही घ्यायला प्रयत्न केले। सचिन वाझे ज्या टायमिंग मध्ये आता बोलत आहे, हे टायमिंग फार महत्वाचं आहे। अनिल देशमुखांनी पत्रकार परिषद घेऊन जेव्हा फडणवीसांवर काही गंभीर आरोप केलेले आहेत, अशा काळामध्ये वाझे लिहितात, वाझेंना पत्रच लिहायचं होतं तर वाझे इतके दिवस का बरं वाट बघत होते? वाझेंनी इतके दिवस ते पत्र का लिहिलं नाही? आत्ताच का लिहावं वाटलं वाझेंना पत्र? बरं, लिहायचं असेल पत्र तर एखाद्या न्यायसंस्थेशी संबंधित, तपास संस्थेशी संबंधित प्राधिकृत संस्थेला ते पत्र का लिहिलं नाही? ते पत्र फडणवीसांना का लिहिलं जाते? जेव्हा की फडणवीसांवर किती आरोप आहेत, फडणवीस स्वतः संशयाच्या भोवऱ्यात आहेत। सरकार पाडण्यापासून, आमदार फोडण्यापासून अनेक प्रक्रियेत फडणवीस होते, हे स्वतः फडणवीस वेगवेगळ्या माध्यमांवर कबुली जबाब देतात। त्यामुळे वाझेंनी नेमकं फडणवीसांच्या नावाने पत्र लिहावं याच्यातच खूप सारी संशयाला जागा आहे। काल फडणवीस म्हणत होते, मैं हवाओं का रुख मोड़ देता हूँ। अच्छा, वो आप सचिन वाझे के जरिए वो हवाओं का रुख मोड़ देते हैं क्या? हे जे सगळं आहे हे म्हणजे इतक्या लोकांना मूर्खत काढायचा हा सगळा प्रयत्न आहे की भाजपा वारंवार अनेकांवर आरोप करते आणि ती लोक सरेंडर झाले की परत त्यांना सामावून घेते। परमवीर सिंगांना पण यांनी असंच सामावून घेतलेलं आहे आणि ते आता म्हणजे उंदराला मांजराची साक्ष म्हणून ते आता वाझेचं स्टेटमेंट दाखवणार काय? नाही, मग सुषमाजी, टायमिंगचा मुद्दा उपस्थित केलात आपण, तुम्हाला असं म्हणायचंय का की हे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच केलं जातंय, आपला तसा आरोप आहे का? नाही, मला फक्त विधानसभा निवडणूकच नाही म्हणायचं। जेव्हा फडणवीसांवर चौफेर हल्ले होत आहेत, जेव्हा फडणवीस संशयाच्या भोवऱ्यात आहेत, फडणवीसांनी महाराष्ट्र नासवला, फडणवीसांनी महाराष्ट्राची संस्कृती पायदळी तुडवली, फडणवीसांनी अनेक पक्ष फोडले, फडणवीसांनी इथल्या कायदा सुव्यवस्थेचा वापर हा जनकल्याणकारी राज्यापेक्षा सुद्धा विरोधकांना जेरीस आणण्यासाठी आणि विरोधकांना जायबंदी करण्यासाठी केला, असे सगळे आरोप जेव्हा आहेत तेव्हा फडणवीसांची स्वतःची सुटका करून घेण्यासाठी फडणवीसांनीच वाझेकडून हे पत्र लिहून घेतलं नाही, कशावरून? हा माझा स्पष्ट आरोप आहे। बरं, ठीक आहे, मुद्दा कळला आपला। सुषमाजी, खूप खूप धन्यवाद, आपण एबीपी माझाशी बोललात आणि प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।